मुंबई महापालिका सभागृहात पहिल्याच दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सभागृहात काँग्रेस नगरसेवकांना जागा नसल्यानं अशरफ आझमी आक्रमक झाले होते. महापौर रितू तावडेंच्या भाषणावेळी काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घालत जाब विचारला. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा पुरवणं आणि सर्वसामान्यांना न्याय देणं हेच आमचं प्रथम ध्येय असेल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी 2026 आणि 27 या वर्षासाठी 1497 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना 2025-26 या अंतर्गत 1102 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर 100% निधी खर्च होण्याच्या दृष्टीनं सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. केंद्र सरकारनं अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम गायनासाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केलेत. एकूण 3 मिनिटं 10 सेकंद कालावधी असलेल्या गाण्याच्या 6 कडव्यांना आता सरकारी कार्यक्रमांसाठी अनिवार्य करण्यात आलं. देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या एकूण 82 लाखांहून अधिक लाभार्थ्यांपैकी 47 लाख पेन्शनधारकांना दरमहा 9,000 रुपयांपेक्षाही कमी पेन्शन मिळते. त्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी जोर धरते. जानेवारी महिन्यात गोल्ड ETFमधील गुंतवणूक 11,647 कोटी रुपयांवरून 24,040 रुपये झालेली आहे. जागतिक स्तरावर असलेली प्रचंड अस्थिरता आणि सोन्या चांदीच्या किमतीतील उसळीमुळे गुंतवणुकीसाठी सोन्याला दुप्पट पसंती मिळते. नवीन वर्षात मुंबईत गृहनिर्माण क्षेत्रात घराच्या नोंदणीत दुसऱ्या क्रमांकाचा उच्चांक गाठण्यात आला. केवळ जानेवारीत 11,219 मालमत्तांची नोंदणी झाली आहे, तर त्यातून तब्बल 1,000 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सार्वजनिक वाहतूक ठिकाणांचं महाराष्ट्रव्यापी सेफ्टी ऑडिट करण्यात आलं. राज्यातील बस स्थानकं, रेल्वे स्थानकं आणि सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसंच विशेष बसगाड्या आणि रेल्वे डबे, हिरकणी कक्ष यासारख्या उपाययोजनांची सद्यस्थिती तपासण्यात आली. राज्यभरातील अवजड वाहनांची पारदर्शकता तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईकांनी परिवहन विभागाला दिले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले. तसंच महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तर आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदत मिळवण्यासाठी हे मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. स्मार्ट टीओडी मीटरकरिता महावितरणानं वीज ग्राहकांना सवलत दिली. वीज ग्राहकांना दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट 80 पैसे ते ₹1 टप्प्याटप्प्याने सवलत मिळते. तर वेगवेगळ्या वेळानुसार दर आकारणी केली जाते. मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये IRCTC ई पॅन्ट्री ऑनलाईन सेवा बुकिंग सुरू केली आहे. ही एक डिजिटल सुविधा असून पॅन्ट्री कार असलेल्या निवडक गाड्यांमध्ये प्रवासापूर्वी जेवण बुक करता येणार आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि तणावमुक्त होणार आहे. हिरो नंबर 1 अर्थात अभिनेता गोविंदानं राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र 5 वर्ष खासदार राहिलेल्या आणि नुकतंच शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदानं हा निर्णय का घेतला याची चर्चा आता सुरू झाली आहे. भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई सुरू झाली. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सचिन तेंडुलकरनं विवाह सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं. भिवंडीमधील मंडई परिसरात असलेल्या रिक्षा स्टँड परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. पालिका प्रशासनाकडे वर्षभर पत्रव्यवहार करून सुद्धा पालिका प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नसल्यानं लाल बावटा रिक्षा चालक मालक युनियननं संघटनेनं हे आंदोलन केलं. केंद्र सरकारनं 5 कामगार कायदे बदलल्यानं त्याला सेंट्रल ट्रेड युनियननं तीव्र विरोध करण्यासाठी उद्या देशातील राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. नाशिक शहरातील 1,500 कर्मचारी या संपात सहभागी होतील. अधिकारी मात्र या संपात नसले तरी कामकाजासाठी कर्मचारीच उपलब्ध नसल्यानं बँकाच्या कामावर परिणाम होणार. मध्य रेल्वेवर 24 विशेष गाड्या धावणार आहेत. CSMT ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेसची घोषणा केली आहे. या विशेष ट्रेन 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीमध्ये चालवण्यात येणार आहे. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं गांजाच्या तस्करी प्रकरणी कारवाई केली. या प्रकरणी एका 20 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. तर या कारवाईत 30 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात खासगी कारच्या नोंदणीसाठी MH03 FD ही नवीन नोंदणी मालिका
आजपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुचाकींसाठीची MH03EX ही मालिका संपत आल्याने नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनासाठी 0001 हा क्रमांक मिळवता येणार असून त्यासाठी आज दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं. मुंबईतील वडाळा पूर्व संस्थेचा 8वा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी बेंजो सूर ताल आयुष्याचं या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबई कोस्टल रोडवर वाहन चालकांसाठी एक आगळावेगळा आणि अभिमानाचा अनुभव देणारी अभिनव संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली. रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसवण्यात आले. या मेलोडी रोड पट्ट्यावरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील जय हो हे गाणं ऐकू येणार आहे. हा जगातील 5वा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे. वंदे मेट्रो लोकल लवकरच रुळांवरून धावणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास सुरक्षित, वेग आणि आरामदायी होणार आहे. धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना रोखणं, वाढत्या प्रवासी गर्दीला सक्षम पर्याय उभं करणं आणि वातानुकूलित प्रयास अधिक व्यापक करणं या उद्देशाने ही आधुनिक लोकल सेवेत आणण्याची तयारी सुरू आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. देशभरात तसंच राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली. त्यामुळे शिक्षक पदासाठी TET पात्रता महत्त्वाची अट ठरली. MCA आणि MHMCT या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी CET सेलनं दोन्ही अभ्यासक्रमासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली. मुंबई जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 अंतर्गत विभागीय स्तरावरील शाळांच्या मूल्यांकनासाठी आज अंतिम दिवस आहे. शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. मुंबई विद्यापीठातील BSc आणि MCC अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आता आधुनिक यंत्रसामग्रीवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. या ठिकाणी पेंट स्प्रे बूथ आणि मेटल ट्रीटमेंट सिम्युलेशन युनिटची सुविधा देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. RTE अंतर्गत यंदा मुंबई शाळांच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान एकूण 27 शाळा वगळल्या आहेत. यापैकी 11 अनधिकृत शाळा असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर 325 शाळा पात्र ठरल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागानं दिली आहे. मुंबई महापालिकेच्या KEM रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राचं नामकरण आता शवचिकित्सा केंद्र असं करण्यात आलं. शवविच्छेदन या शब्दाचा अर्थ वेगळ्या संदर्भात घेतला जात असल्यानं समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्राचं नाव बदलण्यात आलं. डहाणूच्या वेदांता वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाला जीवनदान दिले. मुंबई गोवा विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला श्वसनाचा त्रास उद्भवल्यानं MBBS विद्यार्थी आर्यन लोलियेकरनं लगेच त्याला प्रथमोपचार दिले आणि त्याचा जीव वाचवला. अंबरनाथ शहरात प्रकाशनगर टेकडी परिसरात एक ख्रिश्चन समाजाच्या प्रार्थनास्थळाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र प्रार्थनास्थळ पूर्णपणे जळालंय. तसंच त्याच्या बाजूला असलेलं घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. मुंबईतील मानखुर्द चेंबूरमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करते. त्यामुळे उद्यापासून 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयानं 27 आरोपींविरोधात मकोका आणि BNS अंतर्गत आरोप निश्चिती केले. 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे पूर्वमध्ये बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बदलापुरात एका 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली. हा रिक्षाचालक मूळचा अंबरनाथचा असून त्याला कोर्टात हजर केलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. डेटिंग ॲप सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक भारतात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. तर 34% प्रौढांनी प्रेम नातेसंबंध किंवा डेटिंग विषयक सल्ल्यासाठी AIचा वापर केला. मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ तरण खोप एका जागी उभ्या असलेल्या ट्रेलरला दुसऱ्या ट्रेलरनं धडक दिली. या अपघातात ट्रेलरच्या चालकाचा पायाला दुखापत झाली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हे दोन्ही ट्रेलर मुंबईच्या दिशेने निघाले. कर्जतमध्ये बस कारचा भीषण अपघात झाला. अपघातात कार चालक जखमी झाला असून बसमधील 39 प्रवासी सुखरूप आहेत. काँक्रिटीकरणामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होती.